आज मी इथे ड्राय चिकन बनवलेलं आहे। खरं म्हणजे तर हे ड्राय चिकन मी बनवलेलंच नाही आहे, माझ्या दादांनी बनवलेलं आहे। त्याच्या हाताची चव म्हणजे आहाहाहा, खाणारा तर खातच राहणार आणि न खाणारासुद्धा खायला लागेल एवढं चवीला जबरदस्त, तोंडाला पाणी सुटतं। आणि एवढ्या दिवसानंतर श्रावणानंतर गणपतीनंतर जेव्हा हे ड्राय चिकन खातो त्यावेळेस त्याची मजाच काहीतरी वेगळी, चवीला जबरदस्त। तर वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि थोडी जरी आवडली तर लाईक तर नक्कीच करा। इथे मी अर्धा किलो चिकन घेऊन घेतलेलं आहे। ते चिकन व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये एक गाठ लसूण सोलून घातलेला आहे, 3 इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि एक कांदा रफली चॉप करून घातलेला आहे। हे सगळे भाजले नाहीत, कच्चंच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। बघा छान बारीक करून घेतलेलं आहे। आता हे सर्व आपण चिकनमध्ये घालून घेऊया वाटण। चिकनमध्ये आता सुके मसाले घालूया। अर्धा चमचा हळद, तिखट साधारणतः 2.5 ते 3 चमचे घातलेला आहे। इथे चम्मच छोटा आहे, तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। तर इथे 2.5 चमचे तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा धने पावडर आणि आता यात घालणार आहोत आपण सॉसेस। म्हणजे हा आहे चिली सॉस, रेड चिली सॉस। तो साधारणतः टेबलस्पून म्हणजे जे पोहे खाण्याचा चम्मच असतो त्याच्याने 2 चमचे रेड चिली सॉस घातलेला आहे, 2च चमचे सोया सॉस घातलेला आहे आणि शेजवान सॉस घातलेला आहे 2 चमचे बघा, आणि 1 चमचा घातलेला आहे विनेगर। तर हे सर्व घालून घेतले। त्यानंतर आपण भाजी घेतो त्या चमच्याने 2.5 चमचे दही घातलेला आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि याला छान व्यवस्थित मिक्स करून याला 1 ते 1.5 तास मॅरिनेट करून ठेवायचं। मॅरिनेट करणं फार आवश्यक आहे, नाहीतर चव येणार नाही। पण मॅरिनेट करायसाठी आम्ही याला फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे, कारण की खूप छान मॅरिनेट होतं म्हणून। आता त्याला बंद करून ठेवून द्यायचं। 1.5 तासानंतर मी बघा काढलेलं आहे। कढईत तेल घातलं 2 चमचे, त्यात मिरच्या उभ्या कापून घातल्यात, कढीपत्ता घातलेला आहे। तो झाल्यानंतर यात आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालून घेतलेलं आहे। अगदी व्यवस्थित याला छान पूर्ण ड्राय होतपर्यंत शिजून घ्यायचं आहे। बघा छान उकळायला लागलं आहे। आता अर्धमर्धा रस्सा जो आहे, जो पाणी सुटलं होतं ते कमी झालं आहे, रिड्यूस झालेलं आहे बघा भरपूर प्रमाणात। आता अजून थोडं होऊ द्यायचं आहे आपल्याला। बघा पूर्णपणे ड्राय झालेलं आहे, ग्रेव्हीसारखं, आणि चवीला तर जबरदस्त। सर्व करते आहे याला, चवीला खूप छान असा। तर कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा आणि यावेळेला बनवून बघा आणि भेटूया पुढच्या रेसिपीत। तोपर्यंत बाय।